नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं 2026-27च्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं दोन महत्त्वाच्या सूचना ऑफिशियली त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. एक सूचना कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला लागतील त्या संदर्भातली आहे, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये राहतात, जे PWD कॅन्डिडेट आहेत, दिव्यांग विद्यार्थी आहेत, ज्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये रिझर्वेशन असतं, तर अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे जे काही एकूण मेडिकल कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त करावं लागतं, तर त्या संदर्भातली रिसोर्स सूचना ऑफिशियली आता प्राप्त झालेली आहे. याबद्दलची सूचना ऑलरेडी MCCनं रिलीज केलेली होती, त्याला पॅरलली विचारात घेऊन महाराष्ट्राचं सुद्धा नोटिफिकेशन आता प्राप्त झालेलं आहे. नेमकं काय आपल्याला काळजी घ्यायची असते, कुठल्या गोष्टी करायच्या असतात, त्या संदर्भानं सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये हे सर्टिफिकेट आपल्याला कुठे जाऊन काढता येईल हे समजून घेणं फार आवश्यक आहे. तर यामध्ये प्रमुख 2 मेडिकल कॉलेज आहेत ज्या ठिकाणी जे काय ओव्हरऑल डिजिबिलिटीज आहेत, ऐकण्याच्या संदर्भानं असेल, बोलण्याच्या संदर्भानं असेल, हँडिकॅप आहे म्हणजे लोकोमोटर डिजिबिलिटी आहे, व्हिजन कमी आहे, असे कुठलेही वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या संदर्भानं 2 ठिकाणी आपल्याला जाता येतं. म्हणजे ऑल डिजिबिलिटीज त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी रिसर जे काय पॅरामीटर्स आहेत त्यावर प्रॉपर चेकिंग होईल आणि तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी PWD सर्टिफिकेट जे आहे, जे मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी लागतं आपल्याला, ते त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामध्ये प्रमुख कॉलेज म्हणूया आपण ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड JJ हॉस्पिटल मुंबई. हे जे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी जवळजवळ सगळ्या डिजिबिलिटीजसाठीची सेवा उपलब्ध असेल. जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांना दिव्यांग आहेत, ज्यांनी नीटचा फॉर्म भरताना PWD कोट्यातून अर्ज केलेला होता, अशी मुलं JJ हॉस्पिटलला जाऊ शकतात. हा पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे एम्स नागपूर. हे एम्स नागपूर जे आहे तर विशेषतः विदर्भातल्या मुलांसाठी जास्त सोयीचं आहे. तर एम्स नागपूरला जर आपण गेला तर त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या डिजिबिलिटीसाठीची सुविधा उपलब्ध आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन मग दृष्टी कमी आहे, ऐकायला नाही येत, बोलायला अडचण आहे, जे काय प्रॉब्लेम्स असतील तुमचे किंवा लोकोमोटर डिजिबिलिटी आहे, तर या सगळ्या डिजिबिलिटीसाठी तुम्ही एम्स नागपूरची निवड त्या ठिकाणी करू शकता. हे 2 कॉलेज जर सोडले तर इतर जे 2 ऑप्शन आहे तर त्यामध्ये एक आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर. हे AIIPMR हे मुंबईला लोकेटेड आहे. तर या ठिकाणी लोकोमोटर डिजिबिलिटीचे मुलं मोस्टली त्या ठिकाणी जातील. आणि याशिवाय अजून एक ॲडिशनल सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजिबिलिटी. ज्या मुलांना बोलण्यासंदर्भात, ऐकण्यासंदर्भातला प्रॉब्लेम आहे, तर असे विद्यार्थी हे अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजिबिलिटीज या ठिकाणी ते जाऊ शकतात. हे दोन्ही जे कॉलेज आहे, हे म्हणजे इन्स्टिट्यूट आहे, या मुंबईला लोकेटेड आहे. त्यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर AIIPMR आणि दुसरं अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजिबिलिटीज मुंबई, बांद्रा मुंबई. तर हे दोन्ही इन्स्टिट्यूट मुंबईला आहेत. यासोबतच JJ हॉस्पिटल मुंबईमध्ये आहे आणि एम्स मात्र नागपूरला त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. या 4 ठिकाणी आपण जाऊन रीतसर आपले डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करून, रीतसर फिजिकल जे काय चेकिंग असते ती सगळी व्यवस्थित पार करून जर आपण नियमात असाल तर आपल्याला रीतसर PWD सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आता याच्यात पूर्वतयारी म्हणून नेमकं काय करावं लागतं, कुठले डॉक्युमेंट सोबत कॅरी करायची ते समजून घ्या. ऑलरेडी जे नोटीस प्राप्त झाली आहे त्यामध्ये तुमचा जो विषय असेल, मग हँडिकॅपच्या संदर्भाने लोकोमोटर डिजिबिलिटी असेल तर त्यासाठीचा एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो तुम्हाला भरायचा आहे. त्या संदर्भातलं एक ॲफिडेविट तुम्हाला बनवायचं आहे आणि यासोबत हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करायचे आहेत, जे की ज्याचे फॉर्मॅट ऑलरेडी NTHच्या म्हणजे MCCच्या ऑफिशियल पोर्टलवर पण आहे आणि आता महाराष्ट्र सिटी सेलच्या पोर्टलवर सुद्धा उपलब्ध आहे. हे 2 डॉक्युमेंट म्हणजे काय, जे तुमची डिजिबिलिटी आहे त्याचा जो फॉर्मॅट दिला आहे तो फॉर्मॅट प्रॉपर भरणे आणि याशिवाय त्याचं एक शपथपत्र तुम्हाला त्या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागेल, त्याचाही फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे 2 डॉक्युमेंट. या व्यतिरिक्त तुमचं PWD सर्टिफिकेट जे तुम्ही होऊ शकते की जिल्हा रुग्णालयातून घेतलेलं आहे, सिव्हिल हॉस्पिटलमधनं किंवा अजून कुठल्या मेडिकल कॉलेजमधनं घेतलेलं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला सोबत कॅरी करावं लागेल. याशिवाय तुमचं UDID कार्ड
हे तुम्हाला त्या ठिकाणी सोबत कॅरी करावं लागेल. याशिवाय तुमचा नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म, जो तुम्ही नीटचा फॉर्म भरला तेव्हा, त्यानंतरचं नीटचं ॲडमिट कार्ड, नीटचं स्कोअर कार्ड. आता काही मुलांकडे ॲप्लिकेशन फॉर्म जरी नसेल तरी नीटचं ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड उपलब्ध असेल, ते तुम्ही सोबत कॅरी करा. याशिवाय तुमचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ, म्हणजे एकूण 8 डॉक्युमेंट होतात. एक तुमचं जे ॲफिडेविट आहे ते, त्यानंतर जो फॉर्मॅट दिला आहे तुमच्या डिजेबिलिटी संदर्भातला तो 2 डॉक्युमेंट झाले. नीट ॲडमिट कार्ड, नीट स्कोअर कार्ड 4, तुमचं आधार कार्ड 5, पासपोर्ट साईज फोटोग्राफ 6, तुमचं UDID कार्ड 7 आणि PWD सर्टिफिकेट जे ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहे हे म्हणजे 8. असे 8 डॉक्युमेंट घेऊन आपण त्या संबंधित कॉलेजला पोहोचायचं आहे. रितसर सगळे फिस्किंग किंवा चेकिंग म्हणून आपण ती करून घ्यायची आहे. ही चेकिंग झाल्यानंतर जर नियमात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला PWD सर्टिफिकेट इश्यू होईल आणि हे सर्टिफिकेट मग तुम्हाला महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत वापरता येईल. आणि डेफिनेटली जर 200च्या आसपास जरी गुण असतील तरी तुम्हाला MBBS महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल, असं मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. सो जे विद्यार्थी PWD कोट्यात आहेत अशा विद्यार्थ्यांनी अगदी घाई करा, आपलं सर्टिफिकेट लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी प्रोसेस करा, जेणेकरून जसेही महाराष्ट्राची प्रक्रिया चालू होईल त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट वापरता येईल आणि पुढचं तुमचं भविष्य सुकर होईल. सो महत्त्वाची सूचना, PWD कॅन्डिडेटच्या संदर्भाने व्हेरिफिकेशन करून आपलं सर्टिफिकेट आपण प्राप्त करून घ्यावं. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.